कुठे युती, कुठे आघाडी, कुठे मैत्री, कुठे बंडखोरी, झंझावाती प्रचार आणि मग लागला निकाल. मुंबई महापालिकेचं हे आजवरचं चित्र. महायुती म्हणून भाजप आणि शिंदेंची सेना सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे, पण जिथं खुर्चीचा प्रश्न येतो तिथं सगळं सोपं आणि सरळ होत नाहीच. त्यातही जर हा प्रश्न मुंबई पालिकेच्या महापौरांच्या खुर्चीचा असेल तर मग विचारायलाच नको. नेमकं हे सुरू आहे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये. एकीकडे शिंदेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य आहे, तर दुसरीकडे शिंदेंकडून 2.5 वर्षासाठी महापौर पद आम्हाला हवं अशी मागणी होतीये. त्यामुळे महायुतीतला हा तिढा वाढताना दिसतोय. भाजपला तडजोड नकोय, पण शिंदे सेनेला दुखवायचंही नाहीये. मग हा प्रश्न निकाली कसा निघणार? मुंबईचा हा प्रश्न दिल्लीकरांच्या मते कसा हाताळला जातोय? पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिंदे सेना एकत्रित लढली. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे सेनेला अवघ्या 29 जागा जिंकता आल्या. निकाल लागल्यावर शिंदेंनी 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केली आहे. इतकंच काय, तर निवडून आलेल्या नगरसेवकांना एकत्र ताज लँड्स हॉटेलमध्येही ठेवलंय. साहजिकच शिंदेंना फोडाफोडीची भीती आहे. हे झालं शिंदेंचं. मग भाजपचं काय? तर भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौर पदावरचा दावा सोडणार नाहीये. आता हा तिढा दिल्लीत पोहोचलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वानं स्थानिक नेतृत्वाला काही गोष्टी सांगितल्या. त्यानुसार महापौर पद आपल्याकडेच पाहिजे, यावर तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घ्या, असे निर्देशच भाजपच्या दिल्ली नेतृत्वानं राज्यातल्या नेत्यांना दिल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय. याबाबत फडणवीसांना पक्ष नेतृत्वानं काय नेमकं सांगितलंय पाहूया. प्रदीर्घ प्रतीक्षा आणि संघर्षानंतर आपल्याला मुंबई महापालिकेत मोठं यश मिळालंय. 89 जागा जिंकल्यामुळं महापौर पदावर आपलाच हक्क आहे, ही भूमिका मित्रपक्ष शिंदे सेनेसमोर मांडा. हे करताना कोणतीही कटुता येणार नाही याचीही दक्षता घ्या. महापौर पद आपल्याकडेच यायला हवं, ही मुंबईतल्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या भावनेचा सन्मान करायचा आहे. नेमकं हेच मित्रपक्षाला समजावून सांगा. त्याचवेळी मुंबई पालिकेतली अन्य पदं आणि अन्य महापालिकांमधल्या पदांबाबत शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्याशी सन्मानजनक तोडगा काढा, अशी सविस्तर भूमिका दिल्ली भाजप नेतृत्वानं स्पष्ट केली आहे. भाजपनं शिंदेंना यावेळी काही सवलत मिळणार नाही असे संकेत दिले असले तरी इतिहासात भाजपनं शिंदेंसाठी मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड केल्याचं भाजप नेते सांगतात. त्यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल. 2022 साली राज्यात अचानक सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार त्यांच्या सोबत होते. त्यावेळी भाजपचे 106 आमदार होते. संख्याबळानुसार भाजपचं पारडं जड होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं मानलं जात होतं, पण तरीही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. 2024च्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं. भाजपनं 132 जागा जिंकल्या, तर 5 अपक्षांनी, जे भाजपचे बंडखोर होते, त्यांनीही भाजपलाच पाठिंबा दिला. त्यावेळी भाजपनं मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवत फडणवीसांना मुख्यमंत्री केलं, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. याचा अर्थ भाजपनं शिंदे सेनेसाठी मुख्यमंत्री पदाबाबत तेव्हा तडजोड केली होती, पण आता ही तडजोड करण्याची मानसिकता भाजपची नसल्याचं समोर आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष संघटनेत महाराष्ट्राशी संबंधित पदांवर असलेल्या नेत्यांशी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी चर्चा केली आहे. इतक्या संघर्षानंतर यश मिळालेलं असताना महापौर पद आपल्याकडेच असायला हवं, ही मुंबईतल्या हजारो कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा असल्याची भावना फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घातली आहे आणि त्याला केंद्रीय नेतृत्वानंही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. हे झालं मुंबईचं. पण तिकडे ठाण्यातही महापौर पदाचा तिढा कायम आहे. कारण ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेनं 75 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केलंय, पण भाजपला 28 जागा मिळाल्यात. पण तरी 2 वर्षांसाठी महापौर पद आपल्याला मिळावं अशी इच्छा भाजपच्या स्थानिक नेतृत्वानं वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी उघडपणे महापौर पदावर दावा केलाय. ही मागणी मान्य झाली नाही तर भाजप चौकीदाराची भूमिका बजावेल असा सूचक इशाराही डावखरेंनी दिलाय. ठाण्यात भाजपच्या भूमिकेवर शिंदे सेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील असं शिंदे सेनेचे नेते खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलंय. म्हणजे काय, तर महापौर पदाच्या निमित्तानंही शिंदे सेना सावधगिरीनं पावलं टाकतेय, पण माघारही घेत नाहीये. महापौर महायुतीचाच होईल असं शिंदेंसह भाजपकडून सांगितलं जात आहे, पण तरी वाटाघाटी केल्याशिवाय शिंदे मानणार नाहीत असंच चित्र आहे. भाजपनंही तडजोड न करण्याची भूमिका घेतलीय. आता फडणवीस दाऊस दौऱ्यावरून परततील तेव्हा याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
तोवर शिंदे हॉटेल पॉलिटिक्सच्या माध्यमातून दबाव कायम ठेवणार आहेत, तर भाजपला दिल्ली नेतृत्वानं बळ दिल्यानं महापौर पदावरचा दावा भाजप सोडणार नाहीये. आता स्थायी समिती किंवा इतर वैधानिक समित्या पदरात पाडून घेत शिंदे माघार घेणार की काही नवं समीकरण मुंबई पालिकेत दिसणार हे येत्या काळात कळेलच. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.